श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आता चालू झाला आहे चैत्र महिना. तर या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्रीसुद्धा असतात. गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असतो चैत्र नवरात्री. तर या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते आणि या नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवतेची सेवासुद्धा करायची असते. तर बघा, वर्षामध्ये दोनदा नवरात्री येत असतात. एक आपली शारदीय नवरात्र उत्सव आणि दुसरा म्हणजे चैत्र नवरात्री. तर या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायची असते. त्याचबरोबर बघा, सेवा करत असताना आपल्या कुलदेवतेचा आपल्याला मानपानसुद्धा करायचा असतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवतेची ओटी कशी भरायची आणि का भरायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, ज्यांना शारदीय नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवतेची ओटी भरणे शक्य झाले नाही त्यांनी या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवतेची ओटी भरायची आहे. आणि ज्यांनी शारदीय नवरात्रीमध्ये कुलदेवतेची जर ओटी भरली असेल किंवा चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा जर त्यांची इच्छा असेल आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान करणे, त्यांची सेवा आराधना करणे, तर अशा व्यक्तींनी सुद्धा चैत्र या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान करावा, तिची ओटी भरावी. असे केल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट होते, सुख शांतता लाभते आणि आपल्या कुलदेवतेचा आपल्यावर आशीर्वाद राहतो. त्याचबरोबर बघा, प्रत्येकाने आपल्या घरामधील कुलदेवता आणि कुलदेवीची सेवा करणे, त्यांचा मानपान करणे, त्यांची सेवा आराधना करणे हे आवश्यक असते. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या कुलदेवता आणि कुलदेवीची सेवा आराधना करणे हे सुद्धा बंधनकारक असते. कारण कुलदेवता आणि कुलदेवी हे आपल्या कुळाचे आई आणि वडील असतात. त्याचबरोबर आपल्या घरातील प्रत्येकाने त्यांचा मान सन्मान केला पाहिजे आणि त्यांची सेवा आणि आराधना सुद्धा केली पाहिजे. कुलदेवी ही कुळाचे रक्षण करणारी असते, तसेच दुर्गादेवी देखील आपलं रक्षण करणारी असते. म्हणूनच आपल्याला नवरात्रीमध्ये तिची ओटी भरायची असते आणि त्यांचे मानपानसुद्धा करायचे असतात. असे केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर बघा, आपण या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवतेची ओटी कशा प्रकारे भरायची हे आपण आज पाहणार आहोत. तर बघा, एका ताटात साडी ठेवावी. आपल्या इथे परंपरेनुसार नऊवारी साडीने जर ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी घेऊन आपल्याला ती ओटी भरायची आहे. आणि देवीला अर्पण करण्यासाठी साडी ही सुती किंवा रेशमी असावी. कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व ती धरून ठेवण्याची क्षमता असते. त्याचबरोबर बघा, साडीचा रंग हा काळा किंवा निळा नसावा. त्याऐवजी लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा आपण कुठलाही रंग निवडू शकता. त्याचबरोबर बघा, एका ताटात ती साडी ठेवून तिच्यावर खण आणि ज्याचा रंग देखील शुभ असावा, जसा की लाल, सोनेरी किंवा इतर असं संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ, अखंड सुपारी आणि अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी. हळदी, कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ आणि खडी साखर देखील असावी. तर बघा, असे 5 वाण देतात ज्यामध्ये हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो. तर बघा, त्याचबरोबर ओटी भरत असताना नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी आणि ओटीत पानाचा विडा देखील ठेवणे हे महत्त्वाचे असते. त्यालाच तांबूल असे म्हणतात. तर बघा, हे सर्व ओटीचे साहित्य घेऊन देवीच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे आहे आणि ओटीच्या तांदळावर साहित्यावर आपल्याला तांदूळ व्हायचे आहेत. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला साडी घेऊन देवीची ओटी भरायची असते. जर तुम्हाला देवीच्या मूळ स्थानावर जाऊन ओटी भरणे शक्य होत असेल तर तुम्ही त्या मूळ स्थानावर जाऊन देखील तुम्ही देवीची ओटी भरू शकता. आणि जर तुम्हाला या नवरात्रीमध्ये जाणे शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरीसुद्धा ही ओटी भरू शकता. जर तुम्हाला ओटी भरायची असेल तर अष्टमी किंवा नवमी किंवा दशमी या दिवशीसुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. फक्त तुम्ही अमावस्येच्या दिवशी ओटी भरू नये, कारण नवरात्रीचे कुठलेही दिवस हे शुभ असतात. त्याचबरोबर बघा, अशी ओटी भरल्याने आपल्याला कुलदेवतेचा आपल्यावर आशीर्वाद राहतो. आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते, मान सन्मान प्रतिष्ठासुद्धा मिळते. म्हणूनच बघा, या नवरात्रीमध्ये अवश्य आपल्या कुलदेवतेची आपल्याला सेवा करायची आहे आणि सेवा करतच आपल्याला कुलदेवतेचा मान सन्मान आणि तिची ओटीसुद्धा भरायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.